Hello all. Today's our topic is host guest in interaction on chemistry. So host guest chemistry is these are complexes composed of two or more molecules or ions that are held together in unique structural relationship by forces other than full covalent bond. याच्यामध्ये दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व असतात किंवा एकाच मॉलिक्युलच्या सब ग्रुपमध्ये पण हा बॉन्ड फॉर्म होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जे बॉन्ड्स असतात ते कोव्हॅलंट बॉन्ड नसतात, अदर दॅन कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट असतात. हे त्याच्यातले जे स्ट्रक्चरल रिलेशनशिप असते ते युनिक असते, म्हणजे ते प्रत्येक मॉलिक्युलसाठी वेगवेगळी असेल. जसं की ते आपण ऑब्झर्व करतो तिथे त्याची होस्ट आणि गेस्टची जी इंटरॅक्शन स्ट्रक्चर असेल ते युनिक असेल. याच्यामध्ये जे बॉन्डिंग होतं ते इक्विलिब्रियम पर्यंतच होतं, म्हणजे जोपर्यंत इक्विलिब्रियम अचीव होत नाही तोपर्यंत होस्ट आणि गेस्टमध्ये बॉन्डिंग होईल. ज्या पॉईंटला इक्विलिब्रियम अचीव होईल त्या पॉईंटला बॉन्डिंग होणार नाही. ते आपण सांगू शकतो. देअर इज इक्विलिब्रियम बिटवीन अनबॉन्डेड स्टेट इन विच host and guest are separate from each other and the bonded state in which there is structurally defined as a host-guest complex. म्हणजे host-guest complexes आणि separate host and guest यामध्ये जे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते इक्विलिब्रियम अचीव इक्विलिब्रियममध्ये असेल ते आपण डिफाईन करू शकतो. Host plus guest gives host guest complexes. ठीक है. This is one of the example of host guest complexes. Next point is thermodynamics and the thermodynamic principle of host guest interaction. आपण पाहिलं होतं की आता प्रत्येक बॉन्ड आपण जर पाहिलं त्यामध्ये प्रत्येक बॉन्डचा आपण एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतं हे आपण पाहिलं होतं आणि ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो हे आपण पाहिलं होतं. तसंच होस्ट गेस्ट कॉम्प्लेक्सेस आहेत किंवा इंटरॅक्शन्स आहेत त्यांचेसुद्धा आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा असोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो KA मायनस इज इक्वल टू. आता असोसिएशन कॉन्स्टंटचा आपण फॉर्म्युला पाहिला आहे तो काय असतो, प्रोडक्ट बाय सबस्ट्रेट. सो इथे प्रोडक्ट आहे होस्ट गॅस कॉम्प्लेक्स आणि सबस्ट्रेट आहे होस्ट आणि गेस्ट. सो आपले जो असोसिएशन कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जो की प्रोडक्ट बाय सबस्ट्रेट त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यू टाकायच्या. नंतर आपला फॉर्म्युला येईल असोसिएशन कॉन्स्टंटचा KA मायनस इज इक्वल टू HG बाय HG which is equal to concentration of host guest complexes by concentration of host into concentration of guest into T. हा फॉर्म्युला इथे Hg म्हणजे काय, Hg इज कॉम्प्लेक्स आहे थर्मोडायनामिक ॲक्टिव्हिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस ॲट इक्विलिब्रियम. आता होस्ट अँड गॅस काय रिप्रेझेंट करतो, तर होस्ट रिप्रेझेंट करतो होस्टची ॲक्टिव्हिटी, गॅस रिप्रेझेंट करतो गॅसची ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. आणि टी आहे तो टी आहे कोशंट ऑफ ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट. ठीक आहे. आता
ॲट इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला असोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते, म्हणजे के एची व्हॅल्यू असेल एच जी बाय एच इंटू जी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच जी बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ जी. ठीक आहे. या केसमध्ये जी टीची व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 1. ठीक आहे ना, म्हणजे ॲट इक्विलिब्रियम क्वोशंट ऑफ ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट इज इक्वल टू 1. त्यामुळे इथे आपण टी घेतला नाही आहे, हा टी आपण इथे काढून टाकला आहे, टी घेतला नाही आहे आणि आपला फॉर्म्युला हा झाला. ठीक आहे. बट दिस इज नॉट ट्रू. हे केव्हा समजलं की जेव्हा आपण गिब्स फ्री एनर्जी चेंजची जेव्हा डिस्कवरी झाली तेव्हापासून समजलं की असं नसतं. ठीक आहे. This is not true when standard free energy change, that is delta G0 minus is proportional to logarithm of k. ठीक है. नेक्स्ट आता डेल्टा जी झिरो मायनसचा फॉर्म्युला काय असतो, स्टँडर्ड फ्री एनर्जीचा फॉर्म्युला असतो मायनस आर टी एल एन के. मी इथे खाली लिहिते डेल्टा स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंजचा फॉर्म्युला असतो मायनस आर टी एल एन के, जिथे आर टी इज डिफाइंड एज रूम टेम्परेचर, एल एन इज logarithm and k is determined by experimentally. ठीक है. So when association constant, that is Ka value, is large, it indicates that host and guest molecule interact strongly to form a host guest complexes. जर association constant ची व्हॅल्यू जर जास्त असेल तर त्यांच्यात इंटरॅक्शन असेल ती स्ट्रॉंग असेल. जर असोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू कमी असेल, लो असेल, तर ते इंटरॅक्शन आहे ते वीक असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते डिटर्मिनेशन ऑफ बाइंडिंग कॉन्स्टंट व्हॅल्यू. बाइंडिंग कॉन्स्टंट आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो त्यासाठी आपण खाली स्टडी करूयात. आपण त्यासाठी एक सिम्पल होस्ट गेस्ट इंटरॅक्शन कन्सिडर करूयात. त्याच्यामध्ये एच प्लस जी होस्ट प्लस गेस्ट एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात आणि एच जी कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. आता त्याचा आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढूयात, जो आपण मगाशीच पाहिला होता, जो आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच जी बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ जी. केचा फॉर्म्युला आपण काढला की कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच जी बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ जी, दॅट इज प्रोडक्ट बाय सबस्ट्रेट. इथे आपण आता होस्टची टोटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. टोटल होस्ट कॉन्सन्ट्रेशन काढूयात. टोटल होस्ट कॉन्सन्ट्रेशन काय असेल की फ्री फॉर्ममध्ये जो होस्ट असेल तोही असेल, प्लस जो होस्ट गॅस कॉम्प्लेक्समध्ये इन्व्हॉल्व आहे तोही असेल. म्हणजे याच्यामध्ये टोटल
टोटल होस्टचं कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं असेल तर ते काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस के के एच कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच कॉन्सन्ट्रेशन ऑफ जी. म्हणजेच काय, तर जो होस्ट फ्री फॉर्ममध्ये आहे तो सुद्धा असेल, प्लस जो कॉम्प्लेक्समध्ये इन्व्हॉल्व आहे तोही आपण होस्ट कन्सिडर करणार. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ जी म्हणजे टोटल जीचं गॅसचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन ऑफ जी पण येईल जो की फ्री फॉर्ममध्ये आहे, प्लस त्याच्यामध्ये जी पण येईल जो की कॉम्प्लेक्समध्ये इन्व्हॉल्व आहे. तर झालं टोटल कॉन्सन्ट्रेशन. आता आपण टोटल होस्टचं कॉन्सन्ट्रेशन पाहिलं प्लस टोटल गॅसचं कॉन्सन्ट्रेशन पाहिलं. आता नेक्स्ट आपण ते इथे हे टी एच इज इक्वल टू टोटल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ होस्ट आणि टी जी इज टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ गेस्ट. H is concentration of H and KHG is concentration of host gas complexes. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता आपल्याला Hचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. दिस इज टोटल Hचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. तर टोटल Hचं आता टोटल आपण होस्टचं कॉन्सन्ट्रेशन काढलं, टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ होस्ट. त्यामध्ये फक्त होस्टच्या फॉर्ममध्ये म्हणजे जे की सेपरेट फ्री फॉर्ममधला होस्ट किती आहे ते कॅल्क्युलेट करायसाठी आपण इथे फॉर्म्युला पाहूयात. तो आहे टी एच मायनस टी जी प्लस जी. म्हणजे फ्री फॉर्ममध्ये एच असेल तर त्याच्यातून तो आपण टोटल एचमधून मायनस करणार. तो किती असेल तर टोटल गेस्ट प्लस गॅस कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युल्याने आपण होस्टचं फ्री फॉर्ममध्ये जो होस्ट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करणार. आणि होस्ट प्लस गेस्टचं होस्ट गॅस कॉम्प्लेक्सचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे असेल KHG, कारण ते डिरेक्टली कॉम्प्लेक्समध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे जेवढे कॉम्प्लेक्स असेल तेवढेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल. आता हे झाले आपण काय काय पाहिलं आतापर्यंत. एक सिंपल रिॲक्शन कन्सिडर केली, त्यामध्ये आपण असोसिएशन कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर आपण टोटल गॅसचं कॉन्सन्ट्रेशन काढलं. नेक्स्ट आपण फ्री होस्टचं आणि फ्री होस्ट गेस्ट कॉम्प्लेक्सचं कॉन्सन्ट्रेशन काढलं. आता नेक्स्ट आपण कॅल्क्युलेट करूयात एक्स कॅल्क्युलेटेड. म्हणजे आपण ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असते. एक्स कॅल ही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. इथे ही एक्स कॅल आपण कॅल्क्युलेट करणार जो की कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असेल. आणि सेकंड असेल ती म्हणजे एक्स ऑब्वियस. एक्स ऑब्वियस असेल हे ऑब्झर्व व्हॅल्यू असेल. आपण जी थेरॅटिकल आणि ऑब्झर्व व्हॅल्यू म्हणतो त्याच्यातली कॅल्क्युलेटेड म्हणजे थेरॅटिकल, आणि जी आपल्याला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल परफॉर्म केल्यानंतर जी ऑब्झर्व व्हॅल्यू आहे ती आहे एक्स ऑब्वियस. आणि यू इज अ सम ऑफ स्क्वेअर्स. नेक्स्ट आपण पाहूयात त्याच्या यूचं ते नेक्स्ट कॅल्क्युलेशनमध्ये नेक्स्ट फॉर्म्युला आहे यू इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स ऑब्झर्व मायनस एक्स कॅल्क्युलेटेड स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्याने आपण यूची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. सो व्हॉट इज यू इज सम ऑफ स्क्वेअर. ठीक आहे. हे झाले आपले. या पद्धतीने आपण होस्ट गेस्टमधचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आता याचं आपण हे डिटर्मिनेशन किंवा आयडेंटिफिकेशन कसं करू शकतो. तर आयडेंटिफिकेशन आपण डिरेक्टली UV विजिबल स्पेक्ट्रोमेट्री यूज करून पण करू शकतो. प्लस त्याच्यात
त्यासाठी आपण NMR न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी ही टेक्निकसुद्धा यूज करू शकतो त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी. जेव्हा आपण NMR किंवा UV विजिबलने त्याचे ऑब्झर्वेशन करू तेव्हा तिथे आपल्याला पीक मिळतील. ते पीक आपण आयडेंटिफाय करून त्याची आयडेंटिफिकेशन करू शकतो. हे असे पीक मिळतात आपल्याला NMR मध्ये, हे आपण ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे. NMR स्पेक्ट्रामध्ये आपण केमिकल शिफ्ट जे झाली आहे ती ऑब्झर्व करू शकतो. ते जेव्हा NMR मध्ये आपण एखादा केमिकल स्टडी केलं तर त्याच्यामध्ये मायनर जरी चेंज झाला तरी तो आपण ऑब्झर्व करू शकतो. ते केमिकल शिफ्ट आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे डेल्टा बार. हा फॉर्म्युला यूज करून आपण NMRच्या डेटावरून केमिकल शिफ्ट किती झाले ते कॅल्क्युलेट करू शकतो. सो केमिकल शिफ्टचा फॉर्म्युला आहे डेल्टा बार इज इक्वल टू समेशन ऑफ XI इंटू डेल्टा आय. तर याच्यामध्ये डेल्टा आय आहे ते म्हणजे केमिकल शिफ्ट ऑफ ith केमिकल पीसीज विच कंटेन न्यूक्लियस. म्हणजे जी पीसेस आपण यूज करतोय त्या पीसेसमध्ये किती केमिकल शिफ्ट झाले ते डेल्टा आयने डिस्क्राईब करतं. आणि XI इज XI इज द कॉन्सन्ट्रेशन पर मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. सो XI कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय यूजिंग फॉर्म्युला CI बाय समेशन ऑफ JCJ इंटू C. से फॉर्म्युला आहे CI डिवाइड बाय समेशन ऑफ JCJ. इथे C इज द कॉन्सन्ट्रेशन पर मोल DM क्यूब ऑफ दॅट पीसीज. ठीक आहे. दिस इज हे इक्वेशन आहे ते मॅथमॅटिकल फॉर्म आहे बियर्स लॉचा. दिस एक्सप्रेशन इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ बियर्स लॉ. ॲब्झॉर्बन्स डेटा म्हणजे आपल्याला जो काही NMR वरती डेटा मिळेल तो आपण कसा कॅल्क्युलेट NMRचा डेटा आपण आता पाहिला. आता आपण UV व्हिजिबलसाठी कसा डेटा मिळतो तो पाहतोय. इट अज्युम दॅट ॲब्झॉर्बन्स ऑफ each species is proportional to the concentration of that species according to लॅम्बर्ट अँड बियर्स लॉ. लॅम्बर्ट अँड बियर्स लॉ आपण यूज करतो ॲब्झॉर्बन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जे UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. त्याचा ॲब्झॉर्बन्सचा फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू L समेशन ऑफ एप्सिलॉन I लॅम्बडा CI. याच्यामध्ये A इज ॲब्झॉर्बन्स, A लॅम्बडा इज वेवलेंथ. सो A लॅम्बडा इज ॲब्झॉर्बन्स ॲट स्पेसिफिक वेवलेंथ. सो Y is wavelength, L is path length of that cuvette. Next is N, path length of that cuvette. Next है epsilon I lambda. Epsilon I lambda is the molar extinction coefficient of that compound. Okay, and C is the concentration. CI is the concentration of that compound. ठीक आहे. हे अशा this is the graphical representation of UV visible spectra for host gas system. सुपरकंडक्टिव्हिटी. नेक्स्ट आता आपण हे बॉन्ड कसे आयडेंटिफाय करायचे हे पाहिलं तर होस्ट गॅस इंटरॅक्शनमध्ये
होस्ट गेट इंटरॅक्शन मॉलिक्यूलला काही प्रॉपर्टीज देतो. त्याच्यातली एक प्रॉपर्टी आहे ती सुपर कंडक्टिव्हिटी. सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? दिस इज प्रॉपर्टी ऑफ झिरो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स इन सम सबस्टन्सेस ॲट व्हेरी लो ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे जी लो टेम्परेचरला सुद्धा ते झिरो इलेक्ट्रिक रेजिस्टन्स दाखवतं. ही प्रॉपर्टी आहे सुपर कंडक्टिव्हिटी, जी होस्ट गॅस इंटरॅक्शन्समुळे मॉलिक्युलरला मिळते. ॲट लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर this math has been found to exhibit host gas structure. This is surprisingly leads to strong coupling superconductivity. म्हणजे लो टेम्परेचरला सुद्धा किंवा हाय प्रेशरला सुद्धा हे होस्ट गॅस स्ट्रक्चर आहे ते मेंटेन केलं जातं. आता बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्स काय आहेत होस्ट गॅस इंटरॅक्शनचे? तर आपण ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये यूज करू शकतो होस्ट गॅस इंटरॅक्शन. सपोज की आपल्याला एखादा ड्रग आहे जसं की अँटीमायक्रोबियल, अँटीबॅक्टेरियल, टेट्रासायक्लिन. जर एखादा ड्रग आपल्याला ह्युमन बॉडीमध्ये इंजेक्ट करायचं आहे तर ते जर त्याचा इफेक्ट जर स्ट्रॉंगर दिसायचा असेल तर त्यासाठी ते ड्रग जास्त काळासाठी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट राहिलं पाहिजे, सस्टेन केलं पाहिजे. आणि त्याचं जे ड्रग आहे ते प्रॉपरली डिझॉल्व झालं पाहिजे आपल्या ब्लडमध्ये, तरच ते त्याचे इफेक्ट आपल्याला चांगला दिसेल. तर त्यामध्ये आपण होस्ट गॅस इंटरॅक्शन यूज करू शकतो. त्याच्यामध्ये जे डेंड्रीमर्स असतात ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये, जे की डेंड्रीमर्स म्हणजे हे जे आपण स्ट्रक्चर पाहतोय, जे की हे ड्रगला बाउंड करून ठेवतं. हे ड्रगला बाउंड करून ठेवतं आणि स्लो रिलीज करतं. हे जे स्ट्रक्चर आहे ते डेंड्रामर्स आहे. याच्यामध्ये आपण होस्ट गॅस इंटरॅक्शन यूज करू शकतो, जो की नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत डेंड्रामरचे. एक एनकॅप्सुलेशन म्हणजे जे एनकॅप्सुलेशन इंटरॅक्शनने बाइंड होतात ड्रगसोबत, आणि सेकंड आहे ते कॉन्जुगेटेड इंटरॅक्शनने बाइंड होतात ड्रगसोबत. हे आहे कॉन्जुगेटेड इंटरॅक्शनचं एक्झाम्पल आणि हे आहे दिस इज द एक्झाम्पल ऑफ एनकॅप्सुलेशन इंटरॅक्शन. या दोन टाईपने ते ड्रगसोबत इंटरॅक्ट करतात. ठीक आहे. सो यामध्ये हे सांगितलं की आपण ते होस्ट गॅस इंटरॅक्शन यूज करू शकतो डेंड्रामर्स सोबत ड्रग डिलिव्हरी सिस्टीमसाठी. ठीक आहे. When drug is encapsulated within dendrimer, its physical and physiological properties remain unchanged, including non-specificity and toxicity. हे डेंड्रायमर असतात त्याच्यामुळे ड्रगची ज्या प्रॉपर्टी असतात त्या अजिबात चेंज होत नाही. त्याची प्रॉपर्टी अनचेंज राहतात. त्याची स्पेसिफिसिटी चेंज होत नाही किंवा त्याची टॉक्झिसिटीसुद्धा चेंज होत नाही. सो आणि याच्यामुळे आपण इट कॅन यूज फॉर स्पेसिफिक टिश्यू टार्गेटिंग अँड कंट्रोल रिलीज रेट. त्यासाठी आपण यूज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे बायोलॉजिकल ॲप्लिकेशन, ते म्हणजे सेन्सिंग. आपण डिफरंट टाईपचे सेन्सर यूज करतो, जसं की pH सेन्सर किंवा एखादा एन्झाईमचा सेन्सर असतो. त्या सेन्सरमध्ये आपण होस्ट गॅस इंटरॅक्शन यूज करू शकतो. ट्रॅडिशनली केमिकल सेन्सिंगमध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग प्रेझेंट असायचं, जे की आता सेन्सर असतं त्याचे काही पार्ट असतात, त्यामध्ये रिसेप्टर असतो, इंडिकेटर असतो. ते एकमेकांना लिंक करण्यासाठी ट्रॅडिशनली कोव्हॅलंट बॉन्डिंग यूज करत होते. जसं की फॉर हे याच्यामध्ये
रिसेप्टर आणि इंडिकेटरला बाउंड करण्यासाठी इथे कोव्हॅलंट बॉन्डिंग प्रेझेंट आहे लिंकरमध्ये. हा लिंकर आहे ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग यूज करत होते. त्यालाच आपण इंडिकेटर पेसर रिसेप्टर अप्रोच म्हणतो, ज्याच्यामध्ये कोव्हॅलंट इंटरॅक्शन यूज करत होते. पण आता नवीन त्याने टेक्निक यूज केली, त्याच्यामध्ये ते कोव्हॅलंट इंटरॅक्शन नाही तर त्याच्या जागेवरती नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन यूज करू शकतो. त्याला आपण बोलतो इंडिकेटर डिस्प्लेसमेंट असे. ते त्याच्यामध्ये नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन यूज करतात रिसेप्टर आणि इंडिकेटरला बाइंड करण्यासाठी अँड ॲनालाइटला बाइंड करण्यासाठी. ज्याच्यामध्ये रिसेप्टर असतो तो होस्टचं काम करतो आणि जो ॲनालाइट असेल तो गेस्टचं काम करतो. ठीक आहे. दिस इज फिगर दिस इज इंडिकेटर डिस्प्लेसमेंट असे. याच्यामध्ये हाच इथे हा ॲनालाइट आहे मध्ये याच्यामध्ये जो की गॅसचं काम करतो आणि हा जो रिसेप्टर आहे तो होस्टचं काम करतो आणि ते त्यांच्यामध्ये नॉन कोव्हॅलंट इंटरॅक्शन असते जे की होस्ट गॅस इंटरॅक्शन प्रेझेंट असते. हा युटिलाइज करू शकतो कलरिमेट्रीमध्ये अँड फ्लुरोसन्स इंडिकेटरमध्ये पण यूज करू शकतो. When analyte is added to the mixture, indicator is released to environment. Once indicator is released, it either change color or fluorescence. मग याच्यात आपण कसं करू शकतो, जेव्हा ॲनालाइट इंडिकेटर एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होतो तेव्हा तो कलर चेंज दाखवतो. ठीक आहे. म्हणजे त्याच्यात काहीतरी रिॲक्शन होईल आणि त्याच्यानंतर जो इंडिकेटर एन्व्हायरमेंट रिलीज होईल तो इधर कलर चेंज दाखवेल किंवा फ्लोरेसन्स दाखवेल. Chemical sensing techniques such as the CIDA have biological implications. For example, plotamine is a coagulant is routinely administered after cardiopulmonary surgery that counteract as an anticoagulant activity of heparin. म्हणजे याचे अजूनही काही बायोकेमिकल एक्झाम्पल्स आहेत जे आपण यूज करू शकतो. ठीक आहे. बायोलॉजिकल ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे, ते तुम्ही स्टडी करा. इथे आपलं होस्ट गॅस इंटरॅक्शन संपतो आहे. ठीक आहे.